महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा. अतिशय आनंदाची बातमी. संक्रांती अगोदर महिलांना पैसे. बहिणींसाठी आनंदाची बातमी. सविस्तर अपडेट पाहायचे आहे तुम्हाला. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील. पहा, लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन संदर्भात देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेचे महिलांनी फॉर्म भरलेले नव्हते अशा महिलांसाठी ॲप्लिकेशन पुन्हा सुरू. लाडकी बहीणचं जे फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ती पुन्हा सुरू. पुन्हा बहिणींना भरता येणार फॉर्म. या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये, त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जानेवारीचा हप्ता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानेवारीचा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात, हा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा. या संदर्भात माहिती आहे, तर पाहू संपूर्ण बातमी सविस्तर. तुमच्यासाठी नक्कीच खुशखबर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर आपण जानेवारीच्या हप्त्या संदर्भातली खुशखबर पाहू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे, 7वा हप्ता जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो महिलांना 20 तारखेनंतर मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सकाळ या न्यूजपेपरमध्ये आलेली. या ठिकाणी 20 तारखेनंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. आता संक्रांती अगोदर हे पैसे मिळणार होते, चर्चा होती, परंतु संक्रांत आहे 14 तारखेला आणि तुम्हाला प्रत्यक्ष हप्ता मिळणार आहे या ठिकाणी 20 तारखेनंतर. त्यामुळे आता जानेवारी मध्ये तर संक्रांती अगोदर पैसे मिळणार नाहीत, हा मुद्दा क्लिअर झाला. परंतु तुम्हाला कळलं असेल की आता पैसे कधी मिळणार आहेत आणि 20 तारखेनंतर पैसे मिळणार आहेत. ही तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी असणार आहे. पैसे किती मिळणार आहेत हेही बऱ्याच महिलांना माहिती नाही. त्या संदर्भात माहिती पाहू तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, डिसेंबरचा हप्ता ज्याप्रमाणे तुम्हाला 1,500 आला, त्याचप्रमाणे जानेवारीचा हप्ताही 1,500 येणार आहे. मग तुम्ही म्हणाल 2100 रुपये कधी येणार, तर 2100 रुपये मार्च महिन्यानंतर, एप्रिलपासून तुम्हाला सुरू होणार आहेत. मला सुरू होणार आहेत, सर्व बहिणींना सुरू होणार आहेत, पण सध्या मिळत आहेत 1,500. तर हेच 1,500 जानेवारीचे कधी येत आहेत, 20 तारखेनंतर. अतिशय मोठी बातमी, आनंदाची बातमी. ऑफिशियल तारीख जाहीर. 20 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत, 7व्या हप्त्याचे. आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. त्यामुळे लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतंच, कंजूसपणा करायचा नाही लाईक आणि सबस्क्राईब करायला. चला मग करा सबस्क्राईब आणि करा लाईक. तर या ठिकाणी पहा, 20 तारखेनंतर हा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म पुन्हा सुरू. या संदर्भात माहिती पाहू तर इथं पाहू शकता, लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल साईट आहे, ऑफिशियल साईटवरती पोर्टलवरती न्यू ॲप्लिकेशन्स हॅव बीन स्टॉप्ड. इथं पाहू शकता, सध्या जे आहे ते नवीन ॲप्लिकेशन बंद करण्यात आलेले आहेत. नवीन ॲप्लिकेशन कुठंही सुरू झालेलं नाही. तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म आणखीन सुरू झालेले नाहीत. हा मात्र एक तुमच्यासाठी चांगला मुद्दा म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे हे फॉर्म जे आहेत ते लवकरच सुरू होतील अशी आशा आहे. कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहेत ते पुन्हा सुरू करण्यात येतील. पुन्हा नोंदणी सुरू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर मग हे फॉर्म ऑनलाईन सुरू करण्यात येतील. आता पहा, आता सध्या तरी हे फॉर्म सुरू झालेले नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला एकूण 6 हप्ते आलेले आहेत. डिसेंबरपर्यंतचे हप्ते आलेले आहेत. काही महिलांना डिसेंबरचा हप्ता राहिलेला असेल आणि काही अशाही महिला आहेत ज्यांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता पण आणखीनही पैसे आलेले नाहीत. मागच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये, जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना डायरेक्ट थेट 9,000 अकाउंटला आलेले आहेत आणि आता जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या मात्र आत्तापर्यंत पैसे न आलेल्या महिलांना डायरेक्ट 10,500 रुपये तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होतील लाडकी बहीण योजनेचे. पहा, काळजी करायची गरज नाही. बऱ्याच अशा बहिणी आहेत ज्या म्हणतात माझा फॉर्म मंजूर झाला होता जुलै ऑगस्टमध्ये परंतु मला पैसे आले नाहीत. पैसे न येण्याचं कारण म्हणजे तुमचं आधार DBT लिंक नव्हतं. आता ते झालं असेल तर पैसे येतील. जसं मागच्या महिन्यात 9
1000 रुपये एकत्र आलेले आहेत. त्याच पद्धतीने आता जानेवारीचा हप्ता ॲड होऊन हे पैसे मिळणार आहेत. आता लक्षात आलेलं असेल जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे, तर जानेवारीचा हप्ता 20 तारखेनंतर जमा होणार आहे. 14 तारखेला संक्रांत आहे. आशा होती संक्रांती अगोदर महिलांना पैसे मिळतील. संक्रांत बोनस हे ते तुम्ही बऱ्याच अपडेट पाहिलेले असतील, परंतु संक्रांत बोनस जाहीर झालेला नाही. दिवाळी बोनस संदर्भात देखील बऱ्याच अफवा होत्या, तर अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना फक्त महिन्याला पैसे मिळत आहेत. कुठलाच बोनस किंवा कुठलंच काही जाहीर झालेलं नाही, गिफ्ट नाही ना काही नाही. तुम्ही उगं फेक बातम्यांवर विश्वास ठेवायची गरज नाही. लाडकी बहीण योजनेचे ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येणार आहे चॅनलवरती. त्यामुळे चॅनलसोबत राहायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल नोटिफिकेशनवरती ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ टाकल्या तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अशाच सर्व योजना पहा. आता घरकुल योजनेचाही लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याचबरोबर विमा सखी योजना आहे, अन्नपूर्णा योजना आहे, ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या महिलांसाठी विशेष करून सुरू करण्यात आलेल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती आपण चॅनलवर टाकत असतो. या सर्व योजना तुमच्यासाठी माझ्यासाठी आहेत. फक्त आपण योजनेचा लाभ का घेत नाही, तर योजनेची माहिती नाही म्हणून लाभ घेत नाही, त्यापासून वंचित राहतो. तर अगोदर माहिती करून घ्या. माहिती करून घेण्यासाठी चॅनलसोबत राहण्याची गरज आहे. त्यामुळे योजनांची माहिती तुम्हाला नवनवीन योजनांची माहिती मिळेल. मार्चमध्ये पहा आता अर्थसंकल्प सादर होईल. अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर मार्च एप्रिलमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्यानंतर पुन्हा महिलांसाठी नवीन सरकारच्या नवीन योजना लागू करण्यात येतील आणि त्या योजना देखील तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत. आत्तापर्यंत राज्यातील कोट्यावधी महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळालेला आहे. पहा, लाभार्थी महिला कोट्यावधी संख्या झालेली आहे. तुम्ही देखील आत्तापर्यंत कोणत्याच योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा नवनवीन योजनांची माहिती जाणून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळेल. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू होतील. ज्या महिलांनी नोंदणी केलेली नाही त्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदत सरकार देण्याच्या विचारात आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीताईंनी ही माहिती दिलेली होती. आता पाहू नेमकं कधी फॉर्म सुरू होतात. आणखीन तर सध्या फॉर्म सुरू झालेले नाहीत आणि जानेवारीचा हप्ताही जमा झालेला नाही. कुणाला डिसेंबरचे पैसे आलेले आहेत. डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना आणखीनही येत आहे. तर जानेवारीचा हप्ता येणार आहे 20 तारखेनंतर. 20 तारीख जवळ आलेली आहे. आज आहे 11 तारीख. 9 दिवसानंतर हे पैसे आपल्या अकाउंटला जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. या 9 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले जातील. कारण जानेवारीचा हप्ता देण्या अगोदर सरकारकडून मोठे निर्णय आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत. ते म्हणजे बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर यामध्ये अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की सर्व पात्र लाडक्या बहिणींना, त्यांनी शब्द खूप मोठा वापरला, तो म्हणजे पात्र असणाऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत. अपात्र महिलांचे फॉर्म रद्द करण्यात येणार आहेत. त्यांचे पैसे बंद करण्यात येणार आहेत. पहा, 60 लाख महिला अपात्र ठरत आहेत. तुम्ही देखील या योजनेमध्ये पुढे पात्र असणार आहात आणि या योजनेसंदर्भात वेळोवेळी जे काही निर्णय घेण्यात येतील ते तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरायचं नाही, सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. धन्यवाद.